नमस्कार मित्रांनो, जे पोलीस भरतीची तयारी करणारे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या आता ग्राउंड टेस्ट जवळ आली आहे। साधारणतः 8 ते 10 दिवसांचा काळ तुमचा ग्राउंड टेस्टसाठी राहिलेला आहे। साधारणतः शेवटच्या 7 दिवसांमध्ये काय करावं, कशी ट्रेनिंग करावी, स्पीड वाढवावी का, दोनदा ग्राउंड करावं का, अशा प्रकारच्या बऱ्याचशा कॉमेंट व्हिडिओच्या खाली आलेल्या आहेत। म्हणून त्या कॉमेंट लक्षात घेऊन हा एक व्हिडिओ बनवण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतोय की शेवटच्या 7 दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे। मित्रांनो, हा टेपरिंगचा काळ आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित हँडल करावा लागतो। हा जो शेवटचा काळ आहे, या शेवटच्या काळामध्ये हा तुमचा आता फिटनेस वाढवायचा काळ नाही तर फिटनेस जपायचा काळ आहे। या काळात तुम्ही ओव्हर ट्रेनिंग टाळायचं आहे। गेले वर्षभर आपण खूप मेहनत केलेली आहे, ग्राउंडची खूप तयारी केलेली आहे, भरपूर व्यायाम केलेला आहे। 1600 मीटरची तयारी केली आहे, 800 मीटरची तयारी केली आहे, 100 मीटरची तयारी केली आहे, गोळाफेकची तयारी केली आहे। आता हे 7-8 दिवस जे शेवटचे राहिलेले आहेत, ही तुमची शारीरिक तयारी करण्याचा काळ नाही तर मानसिक तयारी करण्याचा हा काळ आहे तुमचा। टेपरिंग करायचं आहे तुम्हाला हळूहळू। मग गेल्या एका आठवड्यात मी सांगितलं होतं की तुम्ही आता जास्त रनिंगचे व्यायाम करू नका, टेपरिंग करा। तर एक जणांनी कॉमेंट टाकली की आता रनिंग बंदच करायचं का? तसं पण नाही करायचं मित्रांनो। जास्त धावण्याचे, स्पीडमध्ये बदल करण्याचे, सेकंद कमी करण्याचे प्रयोग आता तुम्हाला इथं कमी करायचे आहेत। कारण तुम्ही जर त्या नादात ओव्हर ट्रेनिंग कराल तर इंजुरी होईल आणि या शेवटच्या काळामध्ये इंजुरी आपल्याला परवडणारी नाही। आपण खूप मेहनत केलेली आहे। आता शरीर आपलं सुरक्षित ठेवायचं आहे, मनाची शांतता आपल्याला राखायची आहे। लक्षात घ्या, स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला। म्हणून आपण शेवटच्या 7 दिवसात काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। शेवटच्या 7 दिवसामध्ये आता तुम्ही जर ओव्हर ट्रेनिंग केलं तर तुमचा फिटनेस वाढणार नाही, परंतु एका चुकीमुळे तुमचा सगळा फिटनेस बिघडून जाणार आहे। इंजुरी जर झाली तर ती आपल्याला या शेवटच्या काळामध्ये परवडणार नाही। लक्षात घ्या, आता साधारणतः आपण 7 दिवस राहिलेत असं मानून चालूया आणि 7 दिवसाचं एक नियोजन आपण करून घेऊया। 7वा दिवस म्हणजे तुमची ग्राउंड टेस्ट ज्या दिवशी देणार आहे तिथून मागचा आपला हा 7वा दिवस। या दिवशी तुम्ही काय करायचं आहे तर इझी रन करायचा, फक्त 20 ते 25 मिनटं। इझी रन हा इझीच असला पाहिजे। 4 ते 5 तुमच्या स्ट्राइड्स लावायच्या। या स्ट्राइड्स तुमच्या 60 ते 80 मीटरच्या असतील आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग तुम्ही या दिवशी करून घ्यायचं। हे स्ट्राइड्स कसे मारायचे लक्षात घ्या, तर हे स्ट्राइड्स तुमचे स्पीड वाढवायला नाही मारायचे, फक्त आपली जी नर्वस सिस्टीम आहे बॉडीची, ह्या नर्वस सिस्टीमला रिमाइंडर द्यायचं आहे आपल्याला की आपण अजून रनर आहोत। हे फक्त शरीराला जाणीव करून द्यायची। अशा पद्धतीच्या या स्ट्राइड्स असल्या पाहिजेत। तुमच्या रेस स्पीडनी नाही करायच्या, थोड्या कमी स्पीडनी करायच्या। ठीक आहे, 7वा दिवस संपला। 6व्या दिवशी नंतर तुम्ही काय करणार आहे तर या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय करायचा आहे। तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्टर हा दिवस आपला असणार आहे। त्या दिवशी तुम्ही प्रॉपर वॉर्मअप करायचा आणि ड्रिल करायचं, ABC ड्रिल करा, काही करा। आणि मेन सेट तुमचा काय असणार त्या दिवशी, 200 मीटरच्या 2 स्ट्राइड्स तुम्हाला करायच्यात। टेस्टचा तुमचा जो रेसमध्ये जो पेस असणार आहे तुमचा, त्या पेसपेक्षा थोडं स्लो करायचं। एकदम फास्ट स्पीडनी स्प्रिंट नाही मारायची, आपल्याला स्ट्राइड लावायचे। आता 200 मीटरच्या 2 या रिपिटेशनमध्ये फुल रेस्ट तुम्ही घ्यायची आहे आणि कूलडाऊन व्यवस्थित करून बॉडीची स्ट्रेचिंग करायची। कशासाठी करायचं हे आपल्याला, तर कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी करायचं आहे। लक्षात घ्या, शरीराला थकवायचं नाही, मनाला आपल्या फक्त हे सांगायचं आहे की हो मी हे करू शकतो। 6वा दिवस संपला। 5व्या दिवशी तुम्ही काय करणार आहेत, रिदम आणि रिकव्हरी करणार आहेत। या दिवशी तुम्ही इझी जॉग करायचा 15 ते 20 मिनिटाचा, जास्त वेळ पण इझी जॉग करायचा नाही। आणि ब्रीदिंग पेशन्स आपल्याला करून घ्यायचं त्या दिवशी। ब्रीदिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आपल्याला। मोबिलिटी करा आणि काफचे आणि हिपचे स्ट्रेचेस या दिवशी करा। हा दिवस स्पीडसाठी नाही, हा दिवस फक्त तुमचा रिदमसाठी आणि बॉडीच्या रिकव्हरीसाठी तुम्ही वापरायचा आहे। 4थ्या दिवशी काय करायचं आहे लक्षात घ्या, आता हा 4था दिवस आपला खूप महत्त्वाचा आहे। या दिवसाचं महत्त्व असं आहे की आपण रेसच्या दिवशी जे करणार आहे त्याची रंगीत तालीम आपण 4थ्या दिवशी करून घ्यायची आहे। आदल्या दिवशी नाही करायची, आपल्याला अजून 4 दिवस बाकी येतात टेस्टला, म्हणून आपण आज करायची आहे रंगीत तालीम। लक्षात घ्या, हा रन टेस्टसाठी नाही आहे, हा फक्त आपल्या मनासाठी आहे। हा रन झाल्यावर एकच विचार यायला हवा डोक्यामध्ये आपला की हो हे मी करू शकतो। आपल्याला जे रेसच्या दिवशी करायचे ते आज आपल्याला त्याची रंगीत तालीम करायची।
फक्त आपल्याला बॉडीला नाही सांगायचं आहे की मी हे करू शकतो, आपल्याला मनाला हा सिग्नल द्यायचा आहे की मी हे करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. लक्षात आलं का तुमच्या? जे 1600 मीटर करणार आहेत त्यांनी 800 मीटरचंच करायचं आणि जे 800 मीटर करणार आहेत त्यांनी 400 मीटरच रनिंग करायची, पण ती तुमच्या रेस पेसने करा. ही टेस्ट नाही आहे, लक्षात घ्या. हा तुमच्या बॉडीला, मनाला एक सिग्नल द्यायचा आहे की हो, हे मी करू शकतो. आता दिवस तिसरा, हा पण खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी काय करणार आहेत आपण? आदल्या दिवशी जो आपण फास्ट रन केलेला आहे त्याचा जो फटिक बॉडीवर आलेला आहे तो फटिक आपण उतरवणार आहोत. फटिक रिमूव्ह करायचा आहे आपल्याला, थकवा उतरवायचा आहे बॉडीवरचा. त्यामुळे या दिवशी स्पीड करायचं नाही. इझी जॉग करायचा आहे तुम्हाला 10 ते 15 मिनिट फक्त, किंवा तुम्ही जॉग न करता ब्रिस्क वॉक केलं तरी चालेल. पण या दिवशी तुम्ही फोम रोलिंग करून घ्या आणि बॉडीची फुल स्ट्रेचिंग करून घ्या. बहुतेक जण इथं काय चूक करतात की तुम्ही स्ट्रेचिंग अजिबात करत नाही. लक्षात घ्या, तुमच्या बॉडीवरचा फटिग रिमूव्ह झाला, तुमच्या बॉडीवरचा थकवा जर उतरला तरच तुमची बॉडी परफॉर्मन्स व्यवस्थित देणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्ट्रेचिंग खूप महत्त्वाची. हा तिसरा जो दिवस आहे तुमचा रेसच्या अगोदरचा, त्या दिवशी तुम्ही बॉडी फुल स्ट्रेच आणि रिलॅक्स करून घ्या. दुसरा दिवस आहे, त्या दिवशी काय करायचं आहे? तुम्ही संपूर्ण विश्रांती घ्यायची. विश्रांती अशा पद्धतीने घ्या की बॉडीला सुपर कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. कंप्लीट रेस्ट घ्यायची, धावणं अजिबात बंद करायचं. लाईट स्ट्रेचिंग फक्त तुम्ही करू शकता. प्रॉपर स्लीप घ्या, झोपा व्यवस्थित, निवांत. नॉर्मल फूड घ्या. नवीन प्रयोग काही करू नका. राहिलेत 2 दिवस ग्राउंडला तर बाहेर वगैरे कुठेही जाऊन काही वेगळं खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला परत काही त्रास होईल. अशा पद्धतीचं काही करू नका. घरचं जे नॉर्मल जेवण आहे हेच घ्या 2 दिवस अगोदर. हा दिवस शरीरासाठी नाही तर हा रिकव्हरी आणि सुपर कम्पेन्सेशनसाठी आहे. रिलॅक्स झाली पाहिजे तुमची सगळी बॉडी. आता आदल्या दिवसाचा, तुम्ही उद्याच्याला ग्राउंड असेल तर आज काय करायचं? लक्षात घ्या, हा दिवस म्हणजे तुमची वादळापूर्वीची शांतता. काम बिफोर द स्टॉर्म. 5 ते 8 मिनटं व्हेरी इझी जॉग करायचा आणि 2-3 लाईट स्ट्राइड्स करायच्या तुम्ही. अर्ली डिनर घ्या आणि शांत झोपा. संध्याकाळच्या जेवणाला उशीर करू नका. या दिवशी लक्षात घ्या, तुम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही. फक्त शरीर आणि मन तुमचं शांत ठेवायचे. फक्त इझी जॉग करून घ्या सकाळी. दिवसभर शांत राहा, मन शांत ठेवा, बॉडी रिलॅक्स ठेवा, पाणी भरपूर प्या. शेवटच्या दिवसांमध्ये हा तुमचा डेंजर झोन आहे असं लक्षात घ्या. यामध्ये काळजी घ्या. काळजी काय घेणार तुम्ही? तर हेवी जिम करू नका. जिमला जाणं शक्यतो बंदच करा. जर गेला तर लेग वर्कआउट टाळा. तुम्ही अपर बॉडी चे जे वर्कआउट आहेत ते बी लाईट प्रमाणात करा. जास्त हेवी जिम मारू नका. या दिवसांमध्ये नवीन बूट जर घेतले असतील कोणी तर ते वापरू नका. आता तुमचे जे प्रॅक्टिस केलेले आहेत, साधारणतः 1.5-2 महिने जे बूट वापरलेले आहेत तुम्ही, 8-15 दिवसाच्या वर जे वापरलेले आहेत तेच बूट या दिवसांमध्ये वापरा जे ग्राउंडला तुम्ही आता वापरणार आहात. नवीन बूटाचा प्रयोग आता शेवटच्या दिवसांमध्ये करू नका. लॉंग रनला जाण्याचं टाळा. खूप अर्धा तास, 1 तास जे रनिंग तुम्ही लॉंग रनमध्ये करत होता ते आता करू नका. बॉडी तुमची थकून जाईल. आणि तुमचा माइंडसेट व्यवस्थित ठेवा. ओव्हर थिंकिंग करू नका आणि काळजी करू नका आणि एक दुसऱ्यासोबत कंपॅरिझन या काळामध्ये करू नका. आता ग्राउंड टेस्टला तुम्ही ज्या दिवशी जाताल, तुमचं ज्या दिवशी ग्राउंड आहे त्या दिवशी तुम्ही मन शांत ठेवा आणि बॉडी रिलॅक्स ठेवा. त्या दिवशी काय करा, तुम्ही ग्राउंडवर गेल्यावर 10 ते 12 मिनिट फुल वॉर्मअप करा आणि डायनॅमिक स्ट्रेचेस करा. बसून स्ट्रेचिंग करायचं नाही, मूव्हमेंट करा, हालचाली करा. बॉडी गरम करण्यासाठी जे वॉर्मअप आपण करतो ते वॉर्मअप प्रॉपर करा तुम्ही. आणि 1 ते 2 स्ट्राइड्स लावा त्याच्या अगोदर, जेणेकरून तुमची बॉडी व्यवस्थित गरम होईल. पहिले 50 ते 100 मीटर इगो बाजूला ठेवा. 1600 मीटर 800 मीटर करताना इगोमध्ये फास्ट तुम्ही स्पीडमध्ये सुरुवात करू नका. कंट्रोलमध्ये करा सुरुवात. तुमचा जो प्लॅन ठरलेला आहे डोक्यामध्ये त्या प्लॅननुसारच जावा. ऐन टायमाला तो प्लॅन बदल करण्याची तुमची काही आवश्यकता नाही. नाहीतर सुरू झालेत बाकीचे मुलं फास्ट करायला लागलेत म्हणून आपल्याही डोक्यात येतं की आपण फास्ट करावं, पण तसं करू नका. आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन व्यवस्थित ग्राउंड सुरू व्हायच्या आधी वॉर्मअप करत असतानाच तुम्ही समजून सांगा की तुमचा प्लॅन काय आहे, तो डोक्यात ठेवा आणि त्या प्लॅननुसारच तुम्ही जावा. अनावश्यक घाई आणि गडबड करू नका. लक्षात आला? 7 दिवसाचा
परत एकदा सांगतो तुम्हाला, जो 7वा दिवस आहे आपला ग्राउंड टेस्टच्या अगोदरचा, त्या 7व्या दिवशी इझी रन आणि हलके स्ट्राइड्स तुम्ही लावा. 6व्या दिवशी तुम्ही 200 मीटरचे रेपिटेशन्स करा. याच्यामध्ये स्पीड जास्त ठेवू नका, कंट्रोलमध्ये करा. त्यानंतर 5व्या दिवशी तुम्ही रिदम आणि मोबिलिटी करा, स्ट्रेचिंग करा व्यवस्थित. 4थ्या दिवशी अगोदर तुम्ही बॉडीला रिलॅक्स करून घ्या. 400 ते 600 800 पर्यंत तुम्ही एक रिहर्सल करू शकता ग्राउंडची. ग्राउंडवर तुम्ही ज्या पद्धतीने पळणार आहात त्या पद्धतीने पळून बघा. 1600 मीटरवाल्यांनी 600 ते 800 मीटर पळा आणि ज्यांचं 800 मीटर ग्राउंड आहे त्यांनी 400 मीटर पळा. व्यवस्थित कंट्रोलमध्ये पळा. त्यानंतर 3 दिवस राहिलेले आहेत. त्या दिवशी काय करा, बॉडीवरचा फटीग रिमूव्ह करा, तुम्ही रिलॅक्स करा. त्या दिवशी बॉडी स्ट्रेचिंग वगैरे करा, फोम रोलिंग करा, महत्त्वाचं. 2 दिवस अगोदर काय करायचं तर कंप्लीट रेस्ट घ्या. त्या दिवशी मन शांत ठेवा, बॉडी रिलॅक्स ठेवा. आणि 1 दिवस ज्या दिवशी राहिलेला आहे त्या दिवशी तुमची वादळापूर्वीची शांतता आहे. तुम्ही व्यवस्थित रिलॅक्स राहा. व्हिज्युअलाइज करून घ्या डोक्यामध्ये आपल्या आणा की आपण ग्राउंडवर कशा पद्धतीनं रन करणार आहे, त्याचा व्यवस्थित प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये सेट करून घ्या. लक्षात ठेवा, तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे, वर्षभर तुम्ही मेहनत घेतलेली आहे. आता शेवटच्या दिवसामध्ये स्वतःवर शंका घेऊ नका, कुठलीही ओव्हर थिंकिंग करू नका, काळजी करू नका. जर तुम्ही ओव्हर थिंकिंग केलं तर ब्रेनला आपल्या वेगळा सिग्नल जातो आणि ब्रेनवरून आपल्या बॉडीवर पुन्हा वेगळे संकेत दिसायला लागतात आणि आपण अनावश्यक थकून जातो चिंता केल्यामुळं. त्यामुळे चिंता करू नका, रिलॅक्स राहा. मी ट्रेनिंग केलेलं आहे, कॉन्फिडन्स ठेवा आणि शेवटच्या दिवसामध्ये जास्त जोर दाखवायचा प्रयत्न कुणीही करू नका. जे जोर दाखवतात ना जास्ती शेवटच्या दिवसात, तेच इथं चूक करून ठेवतात आणि त्यांना ग्राउंडवर व्यवस्थित परफॉर्मन्स देता येत नाही, त्यामुळे तुमचे मार्क्स कमी होतात. हा काळ जोर दाखवायचा नाही तर हुशारीने आपला शरीराचा फिटनेस टिकवण्याचा हा काळ असतो. त्यामुळं शांत राहा, प्लॅन डोक्यात व्यवस्थित ठेवा आणि ग्राउंडवर तुमचं बेस्ट द्या. लक्षात ठेवा, रन मराठीचं स्लोगन आहे, रन स्मार्ट, रन सेफ आणि रन स्ट्रॉंग. तुम्ही स्मार्ट पद्धतीने तुमचा या 7-8 दिवसाचा प्लॅन तयार करून घ्या. शरीराच्या सेफ्टीकडे लक्ष द्या आणि मन आणि शरीर तुमचं खंबीर बनवा, स्ट्रॉंग बनवा आणि व्यवस्थित ग्राउंड द्या. शुभेच्छा.